नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तुम्हाला तर माहीतच आहे की आई आलेली आहे गावावरून. तर तिला आल्यापासून कुठं फिरवलंच नव्हतं. मग म्हणलं चल बाई जरा बाहेर फिरून येऊ, तुझे पण जरा पाय मोकळे होतील. मग ती नकोच म्हणत होती, पण तरी पण निघालो पावसा पाण्याचं. जरा आमचे साहेब गाडी घेऊन तयारच होते. ते बघा काचवर घेत आहेत. मग सगळेजण बसलो पटापटा गाडीत. म्हणलं जागा मिळते की नाही म्हणून पटकन बसून घेतलं. आमच्या सईबाईचं चालू होतं लगेच पोज द्यायला, माऊ मला घे. आमचे चिरंजीव म्हणत होते माऊ मला घे. मग काय निघालो बाहेर. मग सईचं मला फोन दे, मी व्हिडिओ करते म्हणून तिचं चाललेलं. आणि मी तिला समजावत होते, अगं थांब, नीट बस तरी निदान. पण ती काय ऐकायला तयारच नव्हती. तिचं आपलं चालूच होतं गोंधळ गडबड सगळा. मग तिला म्हणलं मी एकदम शांतपणे एकदाच बसून घे बाई, आणि धर तुझ्या हातात मोबाईल आणि सगळ्यांचे व्हिडिओ नीटनेटके काढ. थोडंफार मला पण घे व्हिडिओत. तिने पहिल्यांदा मलाच घेतला आणि माझ्यासोबतच पोच केली. मग बाकी आमचे हे मोठे चिरंजीव आणि आईला पण दाखवलं बरं का तिनं. म्हणलं तर बाई काकाला पण दाखव, नाही तर काका तुझा रुसून बसेल. मग यांना पण दाखवलं थोडंसं तिनं. असं करून आमची मजा मस्ती चाललेली आहे. आमचे छोटेसे चिरंजीव, त्यांचं चालू होतं लगेच स्माईल द्यायला. मग म्हणलं आता जायचं कुठं जेवायला खायला, काहीतरी जाऊया म्हणलं मस्तपैकी मिसळच खायला. मिसळ म्हणजे पुण्याची शान आन बान सगळंच काही. म्हणून आईला म्हणलं चल आता तुला मिसळच खाऊ घालते. म्हणून आम्ही पोहोचलो मोरिया मिसळ इथे. खूप छान इथे मिसळ मिळते आणि मला तर इथलीच मिसळ आवडते. सो आलो आम्ही मिसळ खाण्यासाठी. आतमध्ये इतकी गर्दी होती की बघून वाटलं टेबल आपल्याला मिळेल की नाही. इथे भावड्या कोणाशी तरी फोनवर बोलत होता, त्याचं आपलं चालूच होतं. मग आम्ही पोचलो मिसळ खाण्यासाठी. बघा किती गर्दी आहे मिसळला. इथं आज संडे असल्यामुळं तर जास्तच गर्दी आहे. आणि म्हणलं आपल्याला एखादा तरी टेबल मिळतो की नाही. पण एक टेबल खाली झालेला, मग तिथं आम्ही पटकन कब्जा करून घेतला. म्हणलं चला आता बसून मस्तपैकी मिसळवर ताव मारूया. कोण कोण काय काय खाणार म्हणल्यानंतर आमच्या छोट्या चिरंजीवाचं चालू झालं की मम्मी मला लस्सी पाहिजे, मला ज्यूस पाहिजे. पण ते काही तिला तिथं मिळालेलं नाही. मग म्हणलं तू स्पंज डोश्यावरच ताव मार बाबा. मग स्पंज डोसा, मिसळपाव, पावभाजी असं वगैरे सगळं आम्ही मस्तपैकी मागवून घेतलं आणि त्याच्यावर ताव मारायला चालू केला. हे बघा. आणि कसं बसं बिल भरून आम्ही, हे बघा आमचा भावड्या, त्याला वाटलं आता बिल मला भरायला लावतात की काय आहे म्हणून डोक्याला हात लावून बसलेला. मग नंतर आम्ही निघालो नर्सरीत. तिथून बघा आमच्या आईला रोपं लागायची होती गावाकडे नेण्यासाठी. मग तिथून मुलांच्या डोक्यावर रोपं ठेवून आम्ही निघालो घराकडे. आणि मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.